आज 35 वर्षापासून आता इथले माजी आमदार त्याला एक जलन झालेली आहे. त्याला जलन काय झालेली आहे की सईद खान आमदार कसा झाला, यांचा भाऊ नगराध्यक्ष कसा झाला, तिसरा भाऊ मार्केट जिल्हा मध्यवर्ती बँकचा बिलिओनर झाला, यांनी आमच्या विरोधात फॉर्म भरला, त्याला निवडणूक पण लढता आली, स्वतः जाऊन फॉर्म विड्रॉल केला. त्यामुळे आमच्या भावाची वय किती 27 वर्ष, त्याला माहिती आता 70. त्यांच्या मुलाला तर आमच्या भावानं पाडला, त्यांच्या मुलाला आमच्या भावानं नगराध्यक्षला पाडला. आता त्यांना वाटला मी माझे आमदार एक लहान पोरा कोण कशाला पडायचा म्हणून घाबरून जाऊन फॉर्म काढला आणि आमच्या भावाची जागा बिनविरोध केली. आता हे उपोषण करायले कशासाठी करायले? आम्ही 243 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, हे बघा हे पेपर इकडे ठेवा, 243 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांचा 35 वर्षाचा काढलेला एकनाथ शिंदे साहेबांना दिला मी आणि याचा रिऑडिट करायला. जे नगरपालिका भ्रष्टाचार झालेला आहे 35 वर्षापासून, आज बघा इंदिरानगरची सिलिंग जमीन आज 2-2.5 एकर सिलिंग जमीन पाथरीची, सगळे त्यांचे ते नगराध्यक्ष होते, त्यांची पत्नी नगराध्यक्ष होती, त्यांचा पुतण्या नगराध्यक्ष होता, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा नगराध्यक्ष होता. 243 कोटीचा घोटाळा यांनी केलेला, सगळे पुरावे सहित आहे माझ्याकडे. मी काय हवेत नाही बोलत, मी पुरावे सहित बोलायलो. हे 243 कोटीच्या घोटाळ्याचे आम्ही सगळे पेपर नगर विकासला एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले, पुरावे सहित दिलेले आणि लवकरच हे रिऑडिट साठी मंत्रालयाची कमिटी टीम एकनाथ शिंदे साहेब पाठविणार आहे. त्याच्यावर पत्रावर त्यांनी कारवाई पण केली माझ्या पत्रावर आणि ते रिऑडिट लवकरच लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो बाबा टावर जे सर्व्हिस रोडवर बांधला त्याच्यावर पण गुन्हे दाखल होणार आहे. सर्व्हिस रोडवर साऊची दुकानं बांधलेली आणि सगळ्याला माहिती हुले लिंगायत समाज जी शमशानभूमी होती नगरपालिका पाणीची टाकी, त्याच्यामध्ये शमशानभूमीमध्ये बरोबर झालं, शमशानभूमीमध्ये प्लॉट करून विकले. चंद्रभारतीला प्लॉट दिला, तिथे मोठी बिल्डिंग झाली. अनेक लोकांना शमशानभूमीची जागा किती एकर, 2 एकरच लगभग जागा होती. आता तिथे एक प्लॉट राहिला, ते शमशानभूमीची पूर्ण जागा आमदार महोदयाने विकली. पाण्याची टाकीची पाठीमागची जागा विकली. हे सगळे पुरावे आम्ही दिले. गृहनिर्माण संस्थेचं सांगितलं मी तुम्हाला बाबा गावाचा. आणि त्याच्यानंतर लक्ष्मीनगर त्याच्यामध्ये पण त्यांच्या मुलाला ते जागा विकली. हे असे पूर्ण पुरावे सहित आम्ही सगळे दिलेले. कोहिनूर कन्स्ट्रक्शनचे वर जे तालुक्यावर अनेक वर्ष 12 वर्ष झाले ते रस्ते घेतलेले, ते रस्ते पूर्ण केले नाही. असे खूप काही गोष्टी. हमीदा नावाची जी जागा आहे ते त्यांच्या मालकीची जागा नाही, पण त्यांनी इलिगल पद्धतीने सरकारी जागेवर हमीदा टावर बांधला. त्याचे पण पुरावे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिले. त्याच्यावर पण कारवाई होणार आहे. त्यांचा बाबा टावर इलिगल आहे, हमीदा टावर इलिगल आहे. मी सगळ्यात मेन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे माणसाचा जे उदय झाला जेव्हा हे पाथरीत आले, बालेकाकाला माहित असेल यांच्याकडे 36 एकर जागा होती, आज यांच्याकडे 1200 एकर जागा आहे. कुठून आली 1200 एकर जागा कुठून आली? नगरपालिका पूर्ण भ्रष्टाचार केला. नगरपालिकेच्या जीवावर करोडो खरबो रुपयाची हे केली, प्रॉपर्टी केली. आज जेव्हा ते आले तो 302 मध्ये मर्डरच्या केस मध्ये ते जेलमध्ये होते 9 महिने. यांची पार्श्वभूमी तशी आहे, गुंडे बरोबरची यांची पार्श्वभूमी आहे. यांच्या मुलावर यांच्या कुटुंबावर 45 एफआयआर झालेले आतापर्यंत. 45 एफआयआर यांच्या कुटुंबावर आहे. आणि अनेक एफआयआर मध्ये याचा मुलगा पण 8-9 महिने जेलमध्ये होता. कारण की ते पी.आर. शिंदेच्या मुलावर थरावर हल्ला केला. पी.आर. शिंदे साहेबांना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये ते मध्ये होते बी.एस. कांबळे आमचे दादा, आमचे अजय पाथरीकर नगरसेवक, त्यांचेच नगरसेवक होते. त्यांचे वडील आत्महत्या केली यांच्यामुळे. त्याच्यावर त्यांचे 307 एफआयआर बाबाजींनी दुर्राणीवर दाखले. असे अनेक एफआयआर बाबाजींनी दुर्राणीवर दाखले, त्यांच्या कुटुंबावर दाखले. आणि आज जे पद्धतीत ते सांगते 8 कोटीचा हिशोब द्या. मला सांगा, रेग्युलर स्वच्छतासाठी, पाणीसाठी, सगळ्यासाठी पैसे येते.
आता अर्थसंकल्प आम्ही नगरपालिकेचा आतापर्यंत 35 वर्षापासून अर्थसंकल्प दाखल करत नव्हते, कोणाला दाखवत नव्हते अर्थसंकल्प. आम्ही तरी अर्थसंकल्प मध्ये आम्ही आता येऊन 6 महिने झाले, 6 महिने पैसे बी आले नाही. जे आता 6.5-7 कोटी रुपये आलेले ते लाईट, दिवाबत्ती, पाणी याच्यावर आणि ते वर्षभरावर खर्च करावा लागते. कुठं कुठं काय असलं तर ब्लिचिंग पावडर असू द्या, हे असू द्या, व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू आहे आमचे. व्यवस्थित चालू असताना आता ह्यांचे जे घोटाळे त्याला माहित झाला की मुंबईमध्ये मी रिऑडिट साठी 243 कोटीचा पत्र दिला, तर त्याच्या अगोदर इथं येऊन सगळ्या गोष्टी करायला. कशामुळे करायला की त्यांचं जे 243 कोटीचा जे घोटाळा केलेला आहे ते घोटाळा ठापण्यासाठी ते सगळे नखरे चालू आहे. पण ह्याच्यामध्ये अजून एक घोटाळा खूप मोठा झालेला आहे, त्याचे मी आज सांगणार नाही. ते घोटाळ्याच्या बद्दल आज सांगणार नाही, त्याच्यावर मोठी कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये निश्चितच चांगली कारवाई मोठी झाल्यावर तुमच्या समोर येणार आणि 8 दिवसात अजून एक पत्रकार परिषद घेणार ते घोटाळ्याच्या बद्दल. हे अगोदर 243 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोललो, याचा रिव्ह्यू ऑडिट लावला. एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यावर समिती बसविली, त्याच्यावर लवकरच ते समिती पाथरी नगरपालिकेत येऊन ते सगळ्या घोटाळ्याची स्पष्टपणे चौकशी टावर जितके प्रॉपर्टी केलेले याचा पूर्ण ऑडिट करणार. जिथं जिथं आम्ही रायटिंग मध्ये सगळं दिलेलं आहे. आणि एक घोटाळा, अजून एक खूप मोठा घोटाळा अजून एक आम्हाला नगरपालिका भेटलेला आहे. पण त्याच्यावर कारवाई झाल्यावर आम्ही तुम्हाला ते घोटाळ्याची पत्रकार परिषद घेऊ. का म्हणून की गोरगरिबाचे पैसे खाल्लेले. आणि अजून एक गोष्ट सांगतो, 15-15 हजार रुपये जे लोकांकडून घेत होते गोरगरिबाकडून, ते 15-15 हजार रुपये इंडिव्हिज्युअल अकाउंटवर, त्याचा कुठेही रेकॉर्ड नाही. 4 कोटी रुपयाचा, ते पण 4 कोटी त्यांच्या घरात गेले. आज नगरपालिका मधले जे गोरगरिबाचे घरकुलसाठी 15-15 हजार रुपये घेत होते, ते सगळे पैसे तुमच्या माहितीसाठी ते सगळे पैसे त्यांचे ह्याच्यामध्ये आहेत, घरी गेले, अकाउंट मध्ये गेले, त्यांच्या खिशामध्ये गेले. ते पैसे पण लाटलेले, त्याचे पण पुरावे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले. खूप मोठा घोटाळा यांनी नगरपालिकेत केलेला आहे. आणि नगरपालिका मधले एक लाईट बी आणायची असतं घरामधला, तो नगरपालिकाच्या पैशावर जात होता. नगरपालिकाहून तरकारी जात होती, सगळं राशन जात होता, डिझेल जात होता. त्यांचा राजरोज जे 86 पद्धतीनं ते जागत होते, तर नगरपालिकाच्या पैशावर जागत होते. आम्ही नगरपालिकामध्ये आता 6 महिन्यामध्ये कोणतेच पैसे आले नाही. जे पैसे आले ते पैसे स्वच्छतासाठी. आणि आता नियम इतका कडक झालेला आहे, ऑनलाईन पैसे अकाउंटवर येते आणि मंत्रालयातून पैसे येते, ते पैसे काढू शकत नाही कोणते सगळे. आणि आम्ही अर्थसंकल्प मध्ये 1-1 रुपयाचा हिशेब दिला आणि काय पुढे करणार आहे ते पण सांगितलं. आतापर्यंत तुम्ही 35 वर्षात कोणत्या अर्थसंकल्पची पुस्तक कोणाला दिली नाही, कोणत्याही माणसाला काही सांगितलं नाही. आम्ही पारदर्शक कारभार करायला पाथरी नगरपालिकाचा. पण तुमची पोटगी याच्यामध्ये झालेली आहे की मी आमदार झालो, नगरपालिका माझ्या ताब्यात आली, जिल्हा मध्यवर्ती बँकेला 3 लोक निवडून आले. तुम्हाला बर्दाश्त नाही व्हायला. तुम्हाला हे सगळं एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला चांगले दिवस बघायला भेटायले. आणि गोरगरीब जनता आमच्या पाठीशी आहे. पाठीशी असताना तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बर्दाश्त नाही व्हायले. हे सगळं हितो पुरस्कार जाणून बुजून हे सगळ्या गोष्टी तुम्ही करायले. त्याच्यामुळं नगरपालिका जे पैसे आलेले ते नगरपालिकेच्या अकाउंटवर पडलेले. नगरपालिकेत जे पैसे आलेले ते आमचे स्वच्छता ह्याच्यासाठी ते नगरपालिकेच्या अकाउंटवर आहे. सगळ्या गोष्टी नगरपालिकेच्या अकाउंटवर आहे. सगळ्या गोष्टी असताना तुम्ही म्हणाले हिशेब द्या. अरे तुम्ही हिशेब द्यायला, तुम्ही 35 वर्ष कोणाला हिशेब द्याला का? तुम्ही आता हे गोष्टीचा हिशेब द्या ना तुम्ही. मी हिशेब मागतो तुम्हाला. 243 कोटीचा 35 वर्षाचा हिशेब द्या. मी तो अर्थसंकल्पची कॉपी सगळ्याला दिली. मी तो प्रत्येक माणसाला हिशेब द्यायला तयार आहे. प्रत्येक वर्ष जे आमचा अर्थसंकल्प असेल आम्ही त्याची कॉपी करू आणि 10,000 कॉप्या पाथरीच्या जनताच्या घराघरात पाठवू. हे आम्हाला पैसे आले, हे आम्ही इथं खर्च केले. 10,000 कॉप्या. मी शिवसेनाचा जबाबदार आमदार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा अत्यंत जवळ आहे. मी जबाबदारीनं बोलतो. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पचे कॉपी 10,000 कॉप्या मी करून प्रत्येक माणसाच्या घरी पाठवितो. गोरगरिबाला हिशेब मागायचा अधिकार मला आहे. पण मला जनताना हिशेब मागू द्या, मी द्यायला तयार आहे. पण तुम्ही पूर्ण पाथरी खाल्ला, जिल्हा खाल्ला, तालुका खाल्ला. आज 1200 एकर जमीन झाली, तुमचे टावर झाले, पुरे पाथरी शहरात जमिनी झाले. हे पैसे कुठून आले याचा हिशेब द्या ना तुम्ही पहिले. गोरगरिबाचं तुम्ही आज तुम्ही म्हणते पाणी खराब याला. तुम्ही इंद्रानगरचा
किती दिवस पाणी पडला होता? 18 दिवस तुम्ही पाणी पाजू दिला नाही. तिथला तुम्ही एक 2 माणसावर केस केली, ते माणूस वारला. काय नाव होतं त्याचं? हा, वारिक समाजाचा माणूस होता, ते वारला. कोणाचे धंदा मारला? बियास दादा वारले. कोणामुळे वाढले? तुमच्यामुळे वाढले. चिठ्ठी लिहिली त्यांनी. तर तुम्ही गोर गरीबाचे अंत करणारा बदवा घेतलेली आहे. आज तुमच्यावर जे वेळ आली हे ईश्वरनं आणली. तुम्ही नगरपालिकेच्या बाहेर लोक बसत होते, तुम्ही एसीत बसत होते. आज परिस्थिती अशी झालेली आहे, नगरसेवक एसीत बसलेले, तुम्ही टेंट मध्ये बसलेले. तुम्ही पाथरीचं वातावरण खराब करण्यासाठी हे सगळे गोष्टी करायचे. तुमचा हेतू एकच आहे की पाथरीमध्ये साईबाबाचं डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे, पाथरीमध्ये 1200 दुकानं गोरगरीबाला भेटायला नाही पाहिजे. तुमचा हेतू एकच आहे की पाथरीमध्ये जे आम्ही डेव्हलपमेंट करायलो ते डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी बसायलो, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी पीआयला फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू देऊ नका. मी पुरावे सहित सांगतो तुम्हाला, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी पीआयला फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू देऊ नका. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याला जागा होती, तिथं का म्हणून पुतळा बसविला नाही? तुम्ही मार्केट कमिटीमध्ये पुतळा बसविला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सच्चे मावळे आम्ही आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. तुम्ही करोड रुपयाचा जे भ्रष्टाचार केला, 243 कोटीचा मी ऑडिट तो लावलेला आहे. याचा दूधचं दूध पाणीचं पाणी 1-2 महिन्यात होणार आहे. आणि 100% आज सांगतो पत्रकार परिषदच्या माध्यमातून 1000% जेलमध्ये जाणार आहे. 1000% जाणार आहे. कामून फार मोठा अपहार केलेला आहे. त्याच्यामुळं आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, पुरावे सहित घेतलेली आहे. त्याच्यासाठी आज जे बी गोष्टी केलेल्या आहे यांनी आम्ही सगळे पुरावे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यावर समिती नेमलेली आहे. लवकर समिती नगरपालिका देणार आहे. 100% पुढची कारवाई होईल आणि ह्याची एक मोठी कारवाई होणार आहे. पण आज सांगणार नाही, 8 दिवसाच्या नंतर सांगणार आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगणार. आता कोणाला प्रश्न विचारायचा असेल तो विचारा.